सर्वपक्षीय नेत्यांची थोड्याच वेळात शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद होणार आहे। निवडणूक आयोग आणि मतदार याद्यांच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय विरोधक आक्रमक होणार आहेत। शिवसेना भवनामध्ये आंदोलनाचं स्वरूप सुद्धा जाहीर केलं जाईल। मनसे, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यासह काँग्रेस हे एकत्र येतील। खासदार संजय राऊत, बाळा नांदगावकर, सचिन सावंत, जयंत पाटील यासह अनेक नेते हे या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित राहू शकतात। विरोधकांच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक आयुक्त यांची भेट घेऊन मतदार याद्यांमधील घोळासह इतर प्रश्नही उपस्थित केलेले होते। निवडणूक आयोगाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने आता विरोधक हे रस्त्यावर उतरण्याची शक्यता सुद्धा आहे। अधिक माहिती जाणून घेऊया। प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। धनंजय, या पत्रकार परिषदेमध्ये कोणकोणते नेते हे उपस्थित राहू शकतात, काय भूमिका यामध्ये स्पष्ट केली जाऊ शकते? माधुरी, आपण जर पाहिलं तर विरोधकांनी सर्वपक्षीय विरोधक एकत्र आले आणि त्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाला भेटले। त्यामध्ये आपण जर पाहिलं ज्या निवडणूक यादीमध्ये ज्या त्रुटी आहेत किंवा जो घोळ आहे या सगळ्या संदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली होती आणि या भेटीनंतरही त्या निवडणूक आयोगाच्या उत्तरावर ते समाधानी नाहीयेत आणि या सगळ्या संदर्भात आज सर्वपक्षीय जे नेते आहेत त्यांचं शिष्टमंडळ आहे यांची पत्रकार परिषद थोड्या वेळात दादरच्या शिवसेना भवन येथे पार पडते। यामध्ये आपण जर पाहिलं तर संजय राऊत असतील, त्याचबरोबर काँग्रेसचे जर आपण पाहिलं तर सचिन सावंत असतील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाळा नांदगावकर असतील, असे सगळे जे विरोधक आहेत ते एकत्रित येतात आणि ते आज पत्रकार परिषद घेतात आणि या पत्रकार परिषदेमध्ये जर आपण पाहिलं तर पुढची दिशा कशा पद्धतीने असेल हे सांगितलं जाईल आणि एक जन आंदोलन उभं केलं जाणार आहे आणि हे जन आंदोलन जे आहे ते जन आंदोलनाचं स्वरूप कसं असेल या सगळ्या संदर्भात आजची ही पत्रकार परिषद आहे आणि पुढची भूमिका हे सगळेच एकत्र मिळून आज मांडणार आहेत। आपण जर पाहिलं तर याआधी सुद्धा सर्वपक्षीय नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली होती। ज्या निवडणूक आयोगाच्या कामकाजातल्या त्रुटी होत्या, जो यादीतला घोळ होता, या सगळ्या संदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले होते, काही प्रश्न मांडले होते आणि या सगळ्यानंतर आता या सगळ्यावर कोणतेही ठोस उत्तर मिळालं नाही म्हणून एक जन आंदोलन उभं करायचं आणि पुढची एक दिशा ठरवायची। त्यामुळे कदाचित हे जन आंदोलन कधी होणार आहे, कशा पद्धतीचं असणार आहे, त्याचं स्वरूप काय असणार आहे हे सगळं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्याची शक्यता आहे। आपण जर पाहिलं तर थोड्याच वेळात आता या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। संजय राऊत जे आहेत शिवसेनेचे खासदार ते आता शिवसेना भवन येथे पोहोचलेले आहेत। आता बाकीचे जे नेते मंडळी आहेत ते सुद्धा आता शिवसेना भवन येथे पोहोचायला सुरुवात झाली। थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल आणि एकंदरीत महाविकास आघाडी असेल किंवा जे विरोधकांचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ आहे त्यांची नेमकी पुढची भूमिका काय, त्यांची पुढची दिशा काय ती आता थोड्याच वेळात जी आहे ती जाहीर केली जाईल आणि त्यानंतर कशा पद्धतीचं हे आंदोलन असेल किंवा कशा पद्धतीचा विरोध हा आगामी काळात केला जाणार आहे, या सगळ्या जो निवडणूक यादीतला जो घोळ आहे या सगळ्या संदर्भातली पुढची भूमिका काय आहे ती आता थोड्याच वेळात जाहीर झालेली आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे आता थोड्याच वेळात ही पत्रकार परिषद दादरच्या शिवसेना भवनामध्ये पार पडेल आणि या शिवसेना भवनातल्या या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये पुढची भूमिका नेमकी कशी आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। माधुरी, नक्कीच धनंजय, या सर्व पत्रकार परिषदेमधील घडामोडींवर आपण लक्ष ठेवून राहा। थोड्याच वेळात सर्वपक्षीय विरोधकांची पत्रकार परिषद पार पडणार आहे।